हे बघा नारळ. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आणि होळी स्पेशल म्हणजे होळिका दहनाच्या आदल्या दिवशी गोड सण म्हणून मानला जातो, म्हणजे केला जातो. तर गोड सण पुरणपोळीचा असतो, ते माझ्या घरी सुद्धा केलं. तर हे त्याचा हा शॉर्ट व्हिडिओ किती छान आहे बघा. मस्त वाटतं ताव्यावरची पुरणपोळी गरमागरम खायला. तर त्याच्यानंतर आम्ही काय काय केलं आणि होळिका दहनासाठी कसे गेलो, हा इतपत होलिका दहन व्हिडिओ आहे. तो प्रॉपर व्हिडिओ बघा. छोटासा व्हिडिओ 5 मिनिटाचा ब्लॉग आहे, एंडपर्यंत नक्की बघा. तर इथे मस्त अशा पुरणपोळीच्या जेवणानंतर इथे आमच्या इथे गप्पा चालू होत्या. रात्रीच्या जेवणानंतर इथे माझ्या काक्या वगैरे, माझ्या आत्या वगैरे मस्त गप्पा मारत होत्या. हा बघा, आत्ताचा टाईमपास कसा चालू आहे माझ्या. आणि आता रात्रीचे वाजले जवळजवळ 11:15. हॅलो फ्रेंड्स. तर माझ्या आत्याने केसांना बघा असं चंपू करून ठेवलं आहे तेल लावून, आणि वेणी घातली आहे. ऑलरेडी वेणी केस पातळ आहे, तेवढी जास्त नाही आहेत. सो एक वेणी आली आहे. आणि सकाळी ना आता आम्ही सकाळी होम पेटवायला जाऊ आम्ही. म्हणजे होलिका दहन करायला जाऊ. तर इथे हा माझ्या आत्याचा टाईमपास चालू होता माझ्यासोबत बघा. आणि नंतर आम्ही झोपलो आणि सकाळी लवकर उठलो. हॅलो फ्रेंड्स, आता वाजले सकाळचे 3 आणि आम्ही चाललो आता होळिका दहनासाठी. बघूया आता परत किती वाजता रिटर्न घरी होते माहिती. सगळी सगळ्यांची तयारी झाली आहे. तयारी म्हणजे आम्ही असे झोपेतून उठलो आहे. केस बांधले, टिका लावला आहे, कानातले घातल्यात, आणि माय फेवरेट ब्रेसलेट. माझी तयारी झाली, आता आम्ही निघतो. तर सगळ्यांची तयारी होईल. हे बघा नारळ जे होळीमध्ये टाकायला लागतं ते वहिनीने घेतलं आहे. आता सगळे येतात आणि मग आम्ही जाऊ. या आजी हळूहळू. ओ चला, जायचं ना आपल्याला पण. एक्साइटमेंट बघा. हे मम्मी ये लवकर यार. असू दे मम्मी, चल. तर फायनली आम्ही सगळे शेजारी मिळून इथून होलिका दहनसाठी गेलो आहे. ते पुढे बघा. तर गाईज आम्ही इथे आलो आहे आणि म्हणजे होळीच्या नेमावर आलो आहे. आणि आता थोड्या वेळातच इथे होळीला सुरुवात होईल. तर तेही बघा पूर्ण. खूप छान असा व्हिडिओ आहे. कशी प्रथा आहे ते पण बघा. तर इथे अशा होळी लागताना गोल फेऱ्या मारल्या जातात 5. त्यानंतर होळी पेटवली जाते, म्हणजे होलिका दहन केलं जातं. इथे आता होलिका दहन होईल. नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा. गुंदू इकडे बघ. गुंदू नानू करपले भाऊ.
बाबांजवळ दे.